राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ आणि शाहू सेना यांच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी बेंझीर विलावर भगवा ध्वज फडकवून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं। अहिल्यानगरमध्ये मोहरम निमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। मोहरम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईमध्ये 547 पाणी उपसा पंप बसवण्यात आलेले आहेत। 15 मे पासूनच हे पंप कार्यान्वित करण्यात आलेत। मात्र तरीही 24 जूनला पडलेल्या पावसामध्ये मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं आढळून आलं। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीच्या दरामध्ये पुन्हा तेजी आलेली आहे। लिलावामध्ये काळ्या हळदीला प्रति क्विंटल 22,000 रुपयांचा भाव मिळालाय। हळदीला चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। भंडाऱ्यामध्ये 73 स्वच्छता कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। साकोला सेंदूरवाफा नगर परिषदेतील कामगारांनी ठेकेदाराच्या मनमानी विरोधामध्ये नगर परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाला नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय। कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। स्मार्ट मीटर विरोधामध्ये नागपुरात नागरिक संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। घरांमध्ये बसवण्यात आलेल्या विद्यमान मीटरच्या जागी नागरिकांच्या संमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयावरचा तीव्र विरोध या ठिकाणी पाहायला मिळाला। मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या पेपरफुटीची CID चौकशी करण्यात येणार आहे। याबाबत तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश विद्यापीठाला देण्यात आलेत, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानं मोठी मोहीम हाती घेतली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरामध्ये धडक कारवाई केली। या छाप्यामध्ये 15 गोवंशांची सुटका करण्यात आली। अलिबागमधील कोळीवाडा परिसरामध्ये कांदळवण क्षेत्रावरील अतिक्रमणाविरोधामध्ये वनविभागानं कारवाई सुरू केली आहे। मात्र या कारवाईमध्ये वनविभागाकडून दुजाभाव होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। त्यामुळे संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे।